जय श्री गजानन माऊली. सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर. आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ दे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. आज आहे चतुर्थी आणि आम्हाला दोघांनाही उपवास असतो. मुलांना दोघांना नंतर करता येईल काहीतरी, पण अगोदर शेंगदाणे भाजून घेणार आहे मी, कारण लाईनीचं चालूच असतं जाय आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये जास्तच असतं. तर शेंगदाणे भाजून मिक्सरमध्ये काढून ठेवले की मग टेन्शन राहत नाही. आणि ते जर का मिक्सरमध्ये काढले नाही की ती जी साबुदाणा आहे, साबुदाणा अजिबात कसा तरीच लागतो तो जाड शेंगदाण्याचा. तर बारीक शेंगदाणे केव्हाही त्याने उसळ पण चांगली होती. आणि सकाळचे जे काही कामं आहे ते थोडेफार झालेले आहे. फरशी वगैरे पुसणं झाली, पण अगोदर शेंगदाणे भाजून घ्यायचे, त्याच्यानंतर पूजा करून घेणार. आणि आम्हाला हिरव्या मिरच्या टाकल्या तरी पण चालतात उसळ करायच्या वेळेस, पण पंकजला लाल मिरचीची खूप आवडते, तर लाल मिरच्या टाकणार आहे. हिरव्या मिरच्या काही टाकणार नाही आज. आणि श्रेयाला काही आवडत नाही, त्याच्यामुळे तिचं काही हे नाही, पण पंकजला आवडते लाल मिरचीची. तर थोड्याशा मिरच्या वर्षभर घरामध्ये असतातच. काश्मीरी मिरची आहे ही, लाल चुटूक दिसते आणि जास्त काही तिखट नाही, त्याच्यामुळे 3 घेणार. तर मिरच्या थोड्याशा वातड आहे आता याच्यामुळे पावसाळ्याने, तर त्या पण या शेंगदाण्याची याच्यामध्ये टाकून गरम होतात थोड्याशा, काही भाजल्या पण जातात. हे भाजलं चांगलं. रिचीचा आवाज येईल मध्ये मध्ये. 2च मिरच्या घेणार असं वाटून राहिलं मला, ते कट करेल, 1 कमी करते. असं बारीक झालं की चांगली होते उसळ. जाड जर राहिलं थोडंफार की मग ते वेगळी लागतात. आणि मिक्सरची भांडी सगळी 3 पण मिक्सरची भांडी खराब झाली, याचं तर पूर्ण हँडल केलं. मिक्सरची भांडी आणावी लागणार. आणि फरशी वगैरे पुसणं झाले की घर अगदी क्लीन होऊन जातं पूर्ण. आणि माझी एक सवय आहे की मी कधी पण फरशी पुसायची असली की पसारा आवरत पुसते. म्हणजे मला असा 5-10 मिनटामध्ये माझं घर पुसणं कधीच होत नाही. तर पूर्ण पसारा आवरात. आता हे बघा, देवघराजवळचं जे काही होतं थोडंसं खाली तिकडे, तर ते वर ठेवून नंतर पूर्ण फरशी पुसून घेतली. काही याच्यावर ठेवलं आणि हे थोडंसं साफ करावं लागणार आहे. जरा थोडं त्याच्या खालची पाटी निघाली, ते पूर्ण काढून साफ करणं लागणार आहे. तर माझी ती एक सवय आहे की मी पूर्ण पसारा आवरून मगच फरशी पुसते. आणि आता हे पूजा करायच्या वेळेस जिथल्या तिथे ठेवून द्यायचं. याच्यामध्ये काही नाही जास्त. आम्ही ब्रह्मगिरीवर गेलो होतो, तर तिथलं गोदावरीचं पाणी 1 वर्ष कंप्लीट झालं जवळपास याला, तर हे पाणी अजूनसुद्धा खराब नाही झालं. तर सणवार असला की देवाला आंघोळ घरामध्ये थोडंसं. आणि हे काय हे कुंभमेळ्याचं शेजारच्या ताईने आणलेलं होतं. हे पण पाणी अजिबात, आणि आपल्या घरातलं पाणी जर असं ठेवलं तर तेव्हाच खराब होऊन जाईल, पण हे पाणी अजिबात खराब होत नाही. यालाही आता जवळपास या वर्षीचे कुंभमेळा झाला, दिवाळीच्या अगोदर झाला मला वाटतं, तर तेव्हा आणलेलं आहे ते समोरच्या ताईने, त्यांनी दिलं होतं. आणि याला तर बरोबर 1 वर्ष होऊन गेला. वटपौर्णिमेला आम्ही तिकडेच होतो, तर अजूनसुद्धा खराब नाही झालं. तर हे 2 पाणी असतात इथे ठेवलेले इकडे. आणि हे तेलाचं हे इथे असतं. तर हे आता आवरून थोडीशी पूजा करून घेते. साबुदाणा रात्रीच भिजत घातलेला होता. चांगला भिजतो, वेळेवर भिजत नाही. आणि चांगला भिजला नाही की तो जशी पाहिजे तशी उसळ होत आहे. खूप नरम होते उसळ चांगला जर भिजलेला असेल तर. हवा खूप सुटली.
आता इकडे ॲल्युमिनियमची आहे, पण हिचा वापर फक्त मी तूप जेव्हा केलं तेव्हा ते कडवायसाठी आणि साबुदाणा करायसाठी, एवढे 2च वापर आहे याचा. जास्त बाकी जे खाण्याचे पदार्थ आहे ते नाही करत जास्त. ती स्टीलची घेतली, पण त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा आपण रोजची भाजी तयार केली जाते आणि मग त्याच्यामध्ये काही साबुदाणा करावा असं वाटत नाही. आणि हा चमचा पण स्पेशल याचाच आहे साबुदाण्याचा. जिरे वगैरे काहीही टाकत नसते मी, आमच्या इकडे खातच नाही जिरे कोथिंबीर नाही खात उपवासाला. कारण मिरची याच्यामध्येच टाकलेली आहे, त्याच्यामुळे मिरची काही आता टाकायची आवश्यकता नाही. मीठ वस्तीनच असतात. साबुदाण्यावर कमी गॅस करून झाकण ठेवलं की नरमपणा चांगला येतो आणि चवीला पण खूप छान लागतं. मागे पिशवी दिसून राहील. रात्री गेलो होतो आम्ही रिलायन्स मॉलमध्ये. मॉल इथे भरपूर आहे. बऱ्याच ताईंना असं म्हणजे खामगाव म्हटलं की लहान गाव असेल किंवा असं, तर लहान नाही आहे, खूप मोठी सिटी आहे, तालुका आहे. तालुका जरी असला तरी म्हणजे पूर्ण सुविधा आहे इथे. MIDC आहे मोठी, हे साबणं वगैरे आहे ते MIDC मध्ये तयार होतात. पार्लेचं मोठी फॅक्टरी आहे, म्हणजे खूप आहे. कॉटन सिटी म्हणतात खामगावला. त्याच्यानंतर इथली चांदी पण प्रसिद्ध आहे. भरपूर आहे, म्हणजे असं की असं नाही की इथे काही नाही. तालुका जरी असला तरी. आणि बऱ्याच दिवसाची जिल्ह्याची सुद्धा मागणी चालू आहे की जिल्हा व्हायला पाहिजे. होईल, जेव्हा होईल तेव्हा होईल तो. पण शेगाव म्हटलं की लवकर लक्षात येतं खामगाव कुठे आहे. पण खामगाव पण खूप मोठं गाव आहे. मॉल इथे बरेच आहेत. पण असं मोठी जी वस्तू घ्यायची असली, समजा मी किराणा आणायचा असला की बऱ्याच वेळा सांगत असते की मी एकदम आणत असते. जसं तेलाची कॅन. आता साखरेचा कट्टा नाही आणत, कारण चहा बंदच झालेला आहे, त्याच्यामुळे साखर काही एवढी लागत नाही. त्याच्यामुळे साखरेचा कट्टा बंद केला. थोडीशी जशी लागली तशी साखर आणायची. दुधामध्ये थोडीफार लागते आणि मध्ये पण आपलं काही ना काही गोड चालू असतं करणं, तर थोडीच आणते, जास्त नाही आणत. कट्टा नाही आणत आता. आणि कपडे धुण्याची पावडर, त्याच्यानंतर लिक्विड, भांडे घासायचं लिक्विड. याचं जे आहे हे छोट्या बॉटल घेतल्यापेक्षा मोठं जर घेतलं तर स्वस्त पडतं आणि आपल्या चक्रा आहेत त्या पण कमी होऊन जातात. तर ते आणलेलं आहे. आणि आणखी सुद्धा थोडंसं असं, तर तिथे बरेच आहे कपड्यापासून, तर त्या मॉलमध्ये सर्वच आहे म्हटलं चालतं. तर थोडंफार जे काही आणखी लागणार होतं दिसलं असं नवीन जे घरामध्ये नाही ते पण आणलेलं आहे. याला कमी गॅसवर आता चांगलं करून घ्यायचं. आणि आम्हा दोघांना आहे चतुर्थी, श्रेयाला बकरला काही नसतं, तर त्यांच्यासाठी काही स्वयंपाक करावा लागेल. पंकजला आवडतं पुरण आणि आज चतुर्थी पण आहे. पुरणाच्या पोळ्या कराव्या. आणि कपडे धुतल्यानंतर वर टाकले, पाऊस आला, परत खाली आणले, परत वर टाकले, परत दोरी बांधली, तिकडून टाकले. कपडे ओले झाले होते, बघा चेंज केले. आणि आता पण आभाळ आहेच, चालूच आहे शितोडी आज. आणि आता इथून पुढे असंच आहे, घरातही कपडे सुकत नाही आणि वासही येतो कपड्यांचा. पुरण लवकर काढून घेतलं की संध्याकाळी स्वयंपाकाला काही जास्त वेळ लागत नाही, मग पटकन होतो. आणि पुरणाचा स्वयंपाक जेव्हाच्या तेव्हा जर करायचं म्हटलं की पुरण थंड व्हायलाही वेळ द्यावा लागतो आणि उशीरही लागतो. कमी वेळामध्ये झटपट स्वयंपाक होतो पुरणाचा. पुरण शिजताना सुरुवातीला खूप पातळ दिसतं, त्याच्यानंतर त्याला घट्टपणा येत जातो. तर फुल गॅसवरच फिरवतच राहायचं, नाहीतर मग खाली लागून जातं. आणि खूप घट्ट पण नाही करायचं, खूप जास्त जर घट्ट झालं ते, तर पोळीचा जेव्हा आपण तुकडा मोडतो तर ते पुरण खाली पडून जातं. तर ते पोळीला चिटकायला पाहिजे, या पद्धतीचं करायचं. आणि आता थंड पण झालेलं आहे, पोळ्या करायची पण तयारी चालू झाली, माझी संध्याकाळ झाली आता. तर पुरण केलं होतं मी एक 1-1:30 वाजता, आणि त्याच्यानंतर ते थंड पण झालं
आणि कणिक पण मळून थोडा वेळ ठेवली की पोळ्या करताना जास्त काही असं म्हणजे पटकन करता येतात. थोडं मुरलेली कणिक पाहिजे याला. तर चांगली भिजवून साईडला ठेवून दिली. त्याच्यानंतर तिखट करायचं तर येळवणी ठेवलेलं होतंच. आणि तिखट करताना मी काही मसाला वगैरे कधी वाटत नसते, कारण मसाला एकदाच वाटून ठेवलेला आहे. त्याच्यामुळे प्रत्येक वेळी वाटायची आवश्यकता पडत नाही. तर लाल मिरची पावडर, थोडंसं ते जे तर्रीचं तिखट आहे ते आणि गरम मसाला ते सगळं टाकून पाण्यामध्ये मिक्स करून टाकायचं, म्हणजे मग जळत नाही. तर ते सर्व टाकलं. थोडीशी मसाल्यामध्येच आतमध्ये थोडी कोथिंबीर सुरुवातीला, नंतर उकळी आल्यावर पण टाकायची. येळवणी टाकायचं. आणि आता इकडची पद्धत ही आहे, प्रत्येक भागातली पद्धत वेगवेगळी असू शकते येळवणी करण्याची. तर हे पण झालं. मीठ टाकलं. उकळी आल्यानंतर परत थोडीशी कोथिंबीर. आणि त्याच्यासोबत करणार आहे मी खीर रव्याची. तर रवा मी तुपामध्ये भाजून घेते चांगला. थोडंसं सुरुवातीला पाणी टाकत असते. दूध टाकलं की गोळे होतात ते, तर थोडंसंच पाणी टाकते. त्याच्यानंतर जे काही दूध टाकायचं आहे ते टाकलं आणि साखर, ड्रायफ्रूट्स ते टाकणं झालं. त्याच्यानंतर मोदक पण केले आणि गणपती बाप्पाला कितीतरी दिवसानंतर पुरणाचे मोदक मिळाले. आज धोंडे केले होते मध्ये, तर तेव्हा मी मोदक नाही केले. आणि आज मोदकसुद्धा झाले. आरती वगैरे झाली आणि उपवास पण सोडायला घेतला. तर पुरणाच्या पोळीवर तूप छान, त्याच्यानंतर तिखट आणि खीर. भात पण केलेला होता. तर ज्याला आवडतो तो भात खातो, ज्याला नाही आवडत ते काही मी काही घेतला नव्हता. तर छान तिखटाला अशी तरी आली की खूप छान झालं होतं तिखट. मी मागच्या वेळेस बऱ्याच वस्तू घेतल्या रिलायन्स मॉलमधून, तर त्या दाखवल्या होत्या मागच्या व्हिडिओमध्ये. आणि ह्या 2 उशा पण आणलेल्या आहेत, पण ह्या बाहेर राहिल्या तर बाहेरच राहिले, ते काही व्हिडिओमध्ये दाखवताना आठवण नाही राहिली. अगोदर मी 2-3 वर्षाच्या अगोदर उशा तयार केल्या होत्या घरच्या घरी, तर त्याचा व्हिडिओ आहे चॅनलवर, तुम्हाला पाहायचा असला पाहू शकता. त्या पण आता थोड्या अशा लहान झाल्यासारख्या झाल्या. त्याच्यामध्ये परत तो जो आहे ते टाकावं लागणार आहे. पण ह्या तिथे मॉलमध्ये छान वाटल्या आणि नरम पण आहे खूप, जसं की आहे की नाही. आणि लहान उशी केव्हा पण चांगली. उशी तर नाहीच घ्यायला पाहिजे. मला तर डॉक्टरांनी अजिबात उशी घ्यायला सांगितली नाही, पण एखाद्या वेळेस असं उशी नसली की ते थोडंसं हे होतं. तर थोडी अशी एकदम नरमवाली उशी घेत असते मी. तर ते कवर वगैरे घालून त्याला व्यवस्थित करून ठेवल्या. नाहीतर व्हाईट कपडा आहे तो उशीचा, तशा जर ठेवल्या तर 2 दिवसातच त्या खराब होऊन जातात. तर त्याला कवर घातले. आणि हे जे व्हाईट कपडा याच्यावर पण एखादा दुसरा कपडा लावायचं चालू होतं माझा विचार. कारण हा जर असाच ठेवला, एखाद्या वेळेस असं होतं आपण कवर वगैरे धुवायला घेतो आणि मग ते दुसरे कवर घालायचे, तर थोडंसं राहून जातं एखादा दिवस, तर त्याने खूप खराब होऊन जाते ते. आणि रिची आहे घरामध्ये, त्याच्यामुळे त्याचे केस तर खूपच लागतात. त्याच्यामुळे वरून पण दुसरा कपडा लावीन पुढे मागे. तर ह्या आता सध्याच्या म्हणजे वापरून पाहायच्या होत्या की कशा आहे. आता कोणती पण वस्तू अशी असते की आपण आणल्यानंतर कधी एकदाचं वापरतो असं असतं. तर त्याच्यामुळे त्या पहिल्या काढल्या आणि हे कवर लावले त्याला. त्याच्यानंतर दुसरे कवर नंतर लावता येईल. तर छान आहे, म्हणजे असं एकदम नरम वाटल्या आणि क्वालिटी वगैरे चांगली वाटली. तिथे बऱ्याच प्रकारच्या होत्या, पण त्यातल्या आम्हाला हेच आवडली. एकदा अशी होती की हात लावला गेला की ती जमिनीला चिटकून जायची, म्हणजे उशी डोकं जरा टेकवलं तर ते वाटणार पण नाही की उशी आहे की नाहीत. आणि ही थोडीशी उंच होती. तर सर्व लावून दोन्ही पण लावून घेतल्या आणि छान वाटल्या. तर या पद्धतीने हा व्हिडिओ कंप्लीट झाला. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू परत पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि कमेंट करून सांगा मला की व्हिडिओ तुम्हाला आवडतात का, कशा पद्धतीचे आहे. बऱ्याच ताई नुसते व्हिडिओ पाहतात पण कमेंटमध्ये सांगत नाही. आणि कमेंटमध्ये सांगितल्यानंतर आपल्यालासुद्धा समजतं की नाही इथे आपलं चुकलं आहे किंवा इथे बरोबर आहे. तर समजतं कमेंटमुळे. तर कमेंट नक्की करा. भेटू परत. धन्यवाद.